कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 10 प्रभागांमधील मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांचा भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश झाला आहे। नागरिक विकासक आणि मध्यस्थांना मालमत्ता कर लावण्यासाठी किरकोळ कारणे देत हेरजाऱ्या मारायला लावल्या जात आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रभागांमधील कर्मचारी हात ओली केल्याशिवाय नस्तीला हात लावत नाहीत, अन्यथा नस्तीमध्ये किरकोळ त्रुटी काढून या फाईल्स महिने प्रलंबित ठेवल्या जातात। यामुळे प्रभागांमध्ये कर लावण्याच्या नस्तींचे अक्षरशः ढीग साचले आहेत। मालमत्ता कर हा पालिकेच्या महसुली उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून दरवर्षी 350 ते 450 कोटी रुपयांचा महसूल या माध्यमातून तिजोरीत जमा होतो, तरी नागरिक व विकासकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पालिका वरिष्ठांकडून स्पष्ट सूचना असूनही भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या किंवा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला असलेल्या इमारतींना तात्काळ कर लावला जावा असं सांगितलं असतानाच कर्मचारी मात्र जाणून बुजून या नस्त्या दाबून ठेवत आहेत। मागील काळात एक मध्यस्थ 3 ते 4 हजार रुपयात कर लावून देत असे, पण आता हाच व्यवहार 6 ते 7 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याच्या गंभीर तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या। नागरिकांचा प्रश्न एकच आहे, कर वेळेत लावण्यासाठी आम्ही किती फेऱ्या मारायच्या आणि कोणाच्या खिशात पैसे घालायचे? कल्याण डोंबिवली पालिकेतील मालमत्ता कर विभागातील या टंगळमंगळ कारभाराविरोधात नागरिक आता आवाज उठवत आहेत आणि या प्रकरणी चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।